नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर ॲक्च्युली मी आली आहे इथे मॉलमध्ये फोन सुधारवण्यासाठी आणि फोनचं काय हालत झाली आहे ती मी घरी जाऊन तुम्हाला सांगते. पण सध्या तरी आपण आलेलो इथे आणि आपण वेट करतो आहे आपल्या फोनचा सुधारण्यासाठी सुद्धा चार्जेस घेतात ते लिटरली. पण जाऊ द्या, आपलं काम होतं आहे ते बस ठीक आहे. बघा माझ्या फोनची हालत काय झाली आहे. मी तर आली तर आहे पण इथं खूप टाईम लावणार आहे, खूप म्हणजे जास्त. बघा पूर्ण खाली आहे. एवढी हळू बोलते बिकॉज मी आली मॉलमध्ये माझा फोन रिपेअर करायला. आय डोंट हॅव आयडिया की कसं आणि काय होणार आहे बिकॉज खूप टाईम लागणार आहे इथे खूप. आणि माझा फोन पडला आहे आणि हा मी ज्याच्यामध्ये शूट करते तो माझ्या फ्रेंडचा फोन आहे आणि मला अर्जंटमध्ये फोन पाहिजे. सो आय डोंट नो काय कसं होणार आहे ते. A few moments later. आय गेस 1 तास होऊन गेलं पण अजून पण फोनचं अपडेट नाही आहे. मला नाही माहिती काय होणार आहे आणि काय नाही. जस्ट हिंडते, नुसती हिंडते मॉलमध्ये इथून तिथे तिथून इथे. लेट सी काय होतं आणि काय नाही. बघा इथे हॉस्पिटल त्याच्यामुळे मी एकदम हळूहळू बोलते. ओके कस्टमर मॅटर करायचं. टाटा हॉस्पिटल आणि इथे फुल इकडे पण सॅमसंग आहे. हे बघा इथं पूर्ण सॅमसंग आहे, इथं पण पूर्ण सॅमसंग आहे. इथे मला असं वाटतं कॅटवॉक करावा मी. लिटरली पूर्ण सॅमसंग आहे बघ आणि कॅटवॉक करते. तिथे अजून ओपन पण नाही झालं, नाहीतरी शॉपिंग तरी केली असती थोडी. 2000 years later. आपल्या सूत्रानुसार कळलेलं आहे की आपला फोन डायरेक्ट डेड झालेला आहे. लिटरली डेड म्हणजे पूर्ण गेलेला आहे तो. ॲक्च्युली तो ना रिक्षातून पडला होता खाली डायरेक्ट आणि रिक्षातून पडला आणि बंद झाला होता पूर्ण. तर बंद झाला त्याच्यामुळे मग आता ते बोलले की तुझा मदरबोर्ड गेलेला आहे आणि तो सुधारवण्यासाठी 10,500 रुपये लागले. समझ गया. प्लस माझा कॅमेरा एक फुटलेला आहे तो त्यासाठी वेगळा. डिस्प्ले गेला आहे त्यासाठी 2100 रुपये वेगळे. टोटल जर आपण चार्जेस धरले तर ते 13,500 14,000पर्यंत जाते. डायरेक्ट 13,500-14,000. सो मग आता माझा असा विचार चालला आहे त्यापेक्षा थोडे पैसे टाकून नवीन घेऊन टाकू डायरेक्ट. बिकॉज ऑप्शनच नाही आहे. हा जो फोन आहे तो त्याला परत पाहिजे आणि मला पण माझा फोन पाहिजे. सगळ्यांचे फोन पाहिजे. माझं सगळं काम फोनमध्येच आहे. सो मग असा विचार चालू आहे नवीन घ्यावं. पण आता ते लवकरात लवकर सगळं काहीतरी करावं लागेल कारण की सगळं काम फोनमध्येच आहे. सो मग आता इथून मी निघते सध्या आणि जाते कुठेतरी रिलॅक्स बसते. बिकॉज माझं डोकं असं फिरलं आहे ना पूर्ण. लेट्स सी. निघाली मी तिथून बिकॉज काहीच नाही होऊ शकणार. सो आपल्याला घरी जाण्यामध्येच भलाई आहे. फटका तर ऑलरेडी बसला आहे मला. One eternity later. सो फायनली आता मी निघाली आहे तिथून आणि पूर्ण ट्रेन खाली भेटलेली आपल्याला. पण यार मला एवढं असं मनाला लागतं आहे ना बिकॉज भाई अनएक्सपेक्टेड खर्च झाल्यावर असे होतात आणि तो पण एवढंसा नाही किती मोठा खर्च झाला बाबा. मी काय विचार केला होता की सॅलरी आल्यावर हे करेल ते करेल कसला काय. तर माझ्यावर उडवायला पण पैसे नाही राहिले माझ्याकडे म्हणजे राहणार नाही. का देवा का कोणाची नजर लागली काय माहिती. मला लय कसतरी होते यार. पण आता फोन तर इम्पॉर्टंट आहे.
बिकॉज फोनशिवाय कामच होत नाही आणि आमचं तर काम पूर्ण फोनवरच आहे. सो त्यामुळे मला फोन घ्यावाच लागणार आहे. सो आपण आता तिकडून निघालो आहे आणि आता चाललो डायरेक्ट घरी. भेटून तुम्हाला दाखवते इथं कोणच नाही आहे. फक्त 3 की 4च बाईक आहेत, ते पण त्या करायला इकडे नजारा बघू शकता तुम्ही. फुल जंगल जंगल. काय दुपारच्या ट्रेनला असं बसतं. अरे जरा बघता दुपारच्या ट्रेनला असतं. काश सकाळच्या ट्रेनला सुद्धा असतं, पण एवढं चांगलं नाही आपण सध्या नशीबच चांगलं नाही काय माहीत का. पण हां बोलायचं होतं की आता आपला ब्लॉग आजचा इथपर्यंत संपलेला आहे. पुढे काय होईल काय नाही ते तुम्हाला अपडेट करत राहील. सो आजचा ब्लॉग इथं संपवते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जेव्हा माझा नवीन फोन येईल तेव्हा मी थोडं सांगितलं. तोपर्यंत तर काय सध्या ब्लॉग नाही. सध्या एकदम गरम माहोल चालू आहे आमच्या घरी. नवीनच फोन 1 वर्ष 1 नाही 6 महिने सुद्धा नाही झाले आणि तो फोन आणला. सो तुम्ही समजू शकता की कसा माहोल असेल. त्यामुळे गप्प तुम्ही नो ब्लॉग्स काहीच नाही सध्या तरी, काहीच ब्लॉग्स वगैरे नाही. सो आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.